उपयोजित इतिहासाचं ज्ञान किंवा इतिहासाचं ज्ञान आपल्याला कशासाठी उपयोगी पडतं? तर वर्तमान काळ आणि भविष्य काळ या दोन्ही कालखंडामध्ये दिशादर्शन करण्यासाठी इतिहासाचं नॉलेज आपल्याला उपयोगी पडतं आणि या गोष्टींचा अभ्यास ज्या विषयामध्ये, ज्या शाखेमध्ये केला जातो इतिहासातल्या, त्या शाखेला उपयोजित इतिहास असं म्हणायचं असतं. ठीक आहे. आता आपण पाहणार आहे इतिहास आणि वर्तमान काळ म्हणजे उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ यांचा संबंध कसा आहे, हे आपण काय करणार आहे पुढच्या स्लाइडमध्ये पाहणार आहे. तुम्हाला आता पुढची स्लाइड दिसेल पहा. पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ याविषयीची माहिती दिसून येईल. आता तुम्हाला इथं स्क्रीन दिसते का सगळ्यांना? हो. नोट्स आता त्याचा स्क्रीनशॉट मारून घ्यायचा सगळ्यांनी. इथून पुढे आपले लेक्चर या पद्धतीने होणार आहेत. या पद्धतीने लेक्चर तुम्हाला आता नोट्स मिळून जातील. उपयोजित आता स्वाध्याय बोर्डाच्या परीक्षेला तुम्हाला 10वीच्या आपल्या जी उत्तरं लिहावी लागणार आहेत. उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ याच्या संदर्भात जी उत्तरं आपल्याला लिहावी लागणार आहेत, त्या उत्तरांच्या नोट्स तुम्हाला काय दिसतील? या ठिकाणी इथं नोट्स मध्ये दिसतील. आता काय सांगितलेलं आहे बघा, त्याच्याविषयी मी माहिती सांगतोय. काय म्हणलेलं आहे की पहिला पॉइंट बघा सगळ्यांनी, आपल्या पूर्वजांनी भूतकाळात निर्माण केलेल्या मूर्त आणि अमूर्त अवशेष तसेच कला परंपरा सध्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. तुम्हाला पुस्तकामध्ये सुद्धा हे स्टेटमेंट दिसेल. पुस्तकामध्ये तुम्हाला इतिहास आणि उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ या पॉइंट मध्ये हे स्टेटमेंट इथं दिसेल की आपल्या पूर्वजांनी, आपले जे पूर्वज आहेत, ठीक आहे, त्यांनी अनेक अशा मूर्त आणि अमूर्त म्हणजे त्यांच्या कृतींमधून अनेक असे मूर्त आणि अमूर्त अवशेष परंपरा त्यांनी निर्माण केलेले आहेत आणि त्या आपल्याला मोठ्या प्रमाणात आता उपलब्ध आहेत. आता ते कोणते आहेत? मूर्त आणि अमूर्त अशा परंपरा किंवा कला कोणत्या उपलब्ध आहेत? त्या तुम्हाला इथं स्क्रीनमध्ये दिसतील बघा. इथं मी आता कर्सर फिरवतोय. त्या कर्सरवरती तुम्हाला ते चित्र जे आजूबाजूला दिसत आहेत, ती चित्र म्हणजे काय आहेत? तर आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेली ही सगळी मूर्त आणि अमूर्त अशा गोष्टी आहेत म्हणायच्या. ठीक आहे. पूर्वजांनी निर्माण केलेलं. मग आता तुम्हाला इथं चित्र दिसत आहे. ताजमहालचं चित्र इथं कोपऱ्यामध्ये दिसतंय एका चित्रामध्ये किंवा इकडं चित्रकला दिसत आहे आता जिथं कर्सर आहे तिथं किंवा इथं एखादा किल्ला बांधलेला दिसतोय आपल्याला. इथं काही कला सादर करत आहेत लोक. मग ह्या ज्या बाबी आहेत त्या आपल्या पूर्वजांकडून आपल्यापर्यंत आता आलेले आहेत. आणि हे काय आहेत म्हणायचे? अवशेष आहेत. जे पूर्वीपासून आपल्याकडे चालत आलेले आहेत आणि आपल्याकडे आता ते मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. अगदी आपल्या महाराष्ट्राचा आपला जरी विचार आपण केला तरी आपल्या इकडं अनेक असे अवशेष आपल्याकडे किल्ले दिसतात, मंदिरं दिसतात किंवा वेगवेगळ्या कला आपल्याला आपल्या महाराष्ट्रातल्या दिसतात. मग लावणी सारखी कला असेल किंवा भारुडासारखी कला असेल, अशा कला आपल्याला दिसतात. त्या काय आहेत म्हणायच्या? परंपरा आहेत आपल्या इकडल्या, ज्या आपल्या पूर्वजांनी पूर्वी सुरू केलेल्या आहेत आणि त्या आजही आपल्याला पाहायला मिळतात. मग काय आहे म्हणायचं? या पहिल्या स्टेटमेंटचा अर्थ काय आहे की आपल्या पूर्वजांनी भूतकाळात अनेक परंपरा, कला या सुरू केलेल्या आहेत, ज्या मूर्त स्वरूपात आहेत आणि अमूर्त स्वरूपात आहेत. आता ते मूर्त आणि अमूर्त काय असतं ते पुढच्या पॉइंट मध्ये आपण पाहणार. ठीक आहे. आवाज सगळ्यांना ऐकू येतोय ना माझा? आवाज ऐकू येतोय का सगळ्यांना? हा. मग मूर्त आणि अमूर्त कला अवशेष जे आहेत किंवा परंपरा ज्या आहेत त्या कोणत्या आहेत त्या आपण पुढच्या पॉइंट मध्ये पाहणारच आहे. मात्र आपल्या पूर्वजांनी काय केलेलं आहे की पूर्वीपासून ह्या ज्या सगळ्या कला आहेत, परंपरा आहेत, त्या सुरू केलेल्या आहेत म्हणा, ज्या आजही आपण पाळतोय, आपल्याकडे आजही चालू आहे. आता दुसरा पॉइंट तुम्हाला दिसतोय बघा, त्या वारशांविषयी आपल्याला कुतूहल, आत्मीयता असते, कारण तो आपला सांस्कृतिक वारसा असतो आणि त्यामुळे या वारशांचे जतन, संवर्धन करणे आवश्यक असते. म्हणजे अशी पूर्वीच्या आपल्या पूर्वजांनी तयार केलेले निर्माण केलेले जे वारसे आहेत, मग त्यांची चित्र असतील किंवा त्यांनी बांधलेल्या इमारती असतील, म्हणजे किल्ले, गड किल्ले असतील किंवा पूर्वीच्या कालखंडामधली चित्र असतील,
किंवा इतर अनेक अवशेष आहेत, म्हणजे जे आपण इतिहास लेखनाची जी लिखित, भौतिक, मौखिक जी साधनं म्हणतो आपण, इतिहास लेखनाची साधनं जे आहेत, लिखित, भौतिक, मौखिक, ही साधनं म्हणजेच काय आहेत म्हणायची, आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेली मूर्त आणि अमूर्त स्वरूपातले अवशेष आहेत म्हणायचे. ठीक आहे. मग ह्या अवशेषांविषयी आपल्याला कुतूहल असतं. आता शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले आहेत. ठीक आहे, किल्ले आहेत. मग त्या किल्ल्यांविषयी आपल्याला आत्मीयता वाटते, कुतूहल वाटतं. आपण त्यांना भेटी द्यायला जातो. ठीक आहे. मग ह्या आपल्या पूर्वजांनी अशा अनेक भूतकाळामध्ये अवशेष जे आहेत ते निर्माण केलेले आहेत आणि त्याविषयी आपल्याला आत्मीयता असते, कुतूहल असतं आणि त्याचं जतन करणं, संवर्धन करणं, आपण ज्या अवस्थेत त्या अवशेषांना पाहतो त्याच अवस्थेत ते अवशेष पुढच्या पिढीसाठी राखून ठेवणं आपलं काम आहे. म्हणून त्याचं जतन, संवर्धन करणं गरजेचं आहे. म्हणजे जसं आपण आता किल्ले पाहतो, ज्या पद्धतीनं आपण किल्ले आत्ताचे पाहतो, उदाहरणार्थ मी सांगतोय, त्याच पद्धतीनं पुढे जी पिढी येणार आहे त्या पिढीला सुद्धा तसेच किल्ले पाहायला मिळायला पाहिजेत, मिळाले पाहिजेत. आणि त्यासाठी आपण त्या किल्ल्यांचं जतन, संवर्धन करणं गरजेचं आहे म्हणायचं. मग असे वारसे आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेले आहेत म्हणायचे. आता तिसऱ्या पॉइंट मध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे बघा, उपयोजित इतिहासाद्वारे त्या वारशांचे जतन आणि संवर्धन शक्य होते आणि त्यामधून अनेक व्यावसायिक संधी निर्माण होतात. असं पुढचं तिसरं स्टेटमेंट तुम्हाला दिसतं, की मग उपयोजित इतिहासामध्ये काय शिकवलं जातं, की आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेले जे वारसे आहेत, मूर्त किंवा अमूर्त स्वरूपाचे, हे वारसे आपण त्या वारशांचं जतन संवर्धन आपण केलं पाहिजे. आणि ते जतन संवर्धन करण्यामधून किंवा कसे करायचे त्याच्यातून आपल्याला व्यावसायिक संधी निर्माण होऊ शकतात. उदाहरणार्थ सांगतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या, की आपण समजा एखाद्या किल्ल्यावरती गाईड म्हणून आपण जर जॉब करू लागलो किंवा करिअर करू लागलो एखाद्या किल्ल्यावरती, तर आपण तिथं काय करतोय, येणाऱ्या पर्यटकांना त्या किल्ल्याविषयी माहितीही सांगतोय. त्याचबरोबर आपण काय करतोय, त्या किल्ल्याचं जतन संवर्धनाला सुद्धा हातभार लावतोय म्हणायचं. जतन संवर्धन करण्यासाठी आपण हातभार लावतोय म्हणायचं त्या किल्ल्याच्या. म्हणजे या पद्धतीने आपण उपयोजित इतिहासाद्वारे काय करू शकतोय, भूतकाळामध्ये आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेले जे वारसे आहेत, ते वारसे आपण काय करू शकतोय, त्याचं जतन संवर्धन करू शकतोय. त्याच्यातून आपण व्यावसायिक संधी सुद्धा निर्माण करू शकतो. असा इथं हा भाग सांगितलेला आहे. चौथ्या स्टेटमेंट मध्ये काय म्हणलेलं आहे बघा, ते महत्वाचं स्टेटमेंट आहे, की इतिहासाच्या आधारे आपण वर्तमान काळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्य काळासाठी दिशादर्शन आपण मिळवू शकतो किंवा आपल्याला मिळतं. बघा, इतिहास विषयाद्वारे आपल्याला काय मिळतं, की वर्तमान काळासाठी यथायोग्य आकलन आणि भविष्य काळासाठी दिशादर्शन मिळू शकतं. म्हणजे वर्तमान काळ, आता सध्या ज्या आपल्या आसपास परिसरात ज्या घटना घडत आहेत, त्या घटना का घडत आहेत, त्याचे भविष्यात परिणाम काय होतील त्या घटनांचे, याविषयीची माहिती आपल्याला, किंवा सध्याच्या घटना का घडत आहेत, त्याचे परिणाम काय होणार आहेत, याविषयीची माहिती आपल्याला इतिहासाद्वारे समजू शकते. त्याचबरोबर भविष्य काळामध्ये आपल्याला वाटचाल कशी करायची, त्याविषयीची गाईडलाईन आपल्याला इतिहासाद्वारे मिळू शकते. म्हणजे भविष्य काळ आणि वर्तमान काळ या दोन्ही कालखंडामध्ये आपल्याला इतिहास विषय जो आहे तो उपयोगी पडू शकतो. आणि मग इतिहास आपल्याला कशाद्वारे समजतो, त्या वारशांद्वारे. म्हणजे आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेले जे वारसे आहेत, मूर्त आणि अमूर्त स्वरूपाचे जे वारसे निर्माण केलेले आहेत, त्या वारशांद्वारे आपल्याला काय समजू शकतं, भूत आणि वर्तमान काळातील भूतकाळातील वारशांद्वारे आपल्याला काय समजू शकतं, वर्तमान काळाचं आपल्याला नॉलेज मिळू शकतं आणि भविष्य काळासाठी दिशादर्शन मिळू शकतं. आता स्वाध्यायामध्ये तुम्हाला प्रश्न आहे, पहा, स्वाध्यायामध्ये तुम्हाला प्रश्न आहे, पुस्तकामध्ये इथं दिसेल, पुस्तकामध्ये तुम्ही स्वाध्याय पहा. सगळ्यांनी आवाज ऐकू येतोय का? सगळ्यांना आवाज ऐकू येतोय ना? हो सर. हा, उपयोजित इतिहास. प्रश्न दुसरा आहे बघा, संकल्पना स्पष्ट करासाठी आहे का प्रश्न? उपयोजित इतिहास आहे का प्रश्न?
त्या हो सर. त्या प्रश्नाच्या उत्तराचा भाग जो आहे तो आता तुमच्या स्क्रीनवर आहे म्हणायचा. त्या प्रश्नाच्या उत्तराचा भाग तुमच्या स्क्रीनवर आहे. त्याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा, तुम्हाला उपयोगी पडेल. ठीक आहे. आता आपण काय करतोय, पुढच्या स्लाइड कडे वळतोय. पुस्तकामध्ये तुम्ही पहा, पुस्तकामध्ये तुम्हाला सांगितलेले आहेत की मग असे वारसे कोणते आहेत जे वर्तमान काळ आणि भविष्य काळासाठी आपल्याला दिशादर्शक ठरणार आहेत. वर्तमान काळामध्ये आणि भविष्य काळामध्ये आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. असे वारसे कोणते आहेत, त्या वारशांची माहिती आपल्याला शेजारच्या पॉइंट मध्ये सांगितलेली आहे. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशांचे व्यवस्थापन हा 3.4 हा हे दिसतोय बघा, तुम्हाला पॉइंट दिसतोय शेजारी, तो पॉइंट सगळ्यांनी पहा. 3.4. ठीक आहे. श्रावणी व्हिडिओ बंद कर आणि स्क्रीनशॉट मारून घे पार्टिसिपेंट मुलांचे स्क्रीनशॉट मारून घे. हा, आता आपण काय करतोय, पुढं सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशांचे व्यवस्थापन हा पॉइंट बघतोय. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशांचे व्यवस्थापन. आता तुम्हाला इथं दिसून येईल बघा, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशांचे व्यवस्थापन. आता सांस्कृतिक वारसे कोणते आहेत? सांस्कृतिक वारसे जे आहेत, तुम्हाला आता स्क्रीन दिसते का सगळ्यांना? स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? हो. हा, आता बघा, तुम्हाला इथं जी चित्र दिसत आहेत, ही सगळी चित्र कुणी तयार केले? माणसानं तयार केलेले आहेत का आपोआप तयार झालेले आहेत, हे पहिला सांगा. कुणी तयार केलेले आहेत चित्र? म्हणजे काय आहेत की हे जे सांस्कृतिक वारसे आहेत, हे वारसे मानव निर्मित आहेत, माणसानं तयार केलेले आहेत. मग असे सांस्कृतिक वारसे कोणकोणते आहेत? ते वारसे तुम्हाला इथं सांगितलेले आहेत बघा. मूर्त सांस्कृतिक वारसे म्हणायचे. मूर्त याचा अर्थ काय? जे आपल्याला डोळ्यांनी दिसतात, ज्यांना आपण स्पर्श करू शकतो, असे वारसे म्हणजे मूर्त सांस्कृतिक वारसे म्हणायचे. असे वारसे म्हणजे. ठीक आहे. मग असे वारसे कोणकोणते आहेत ते तुम्हाला इथं दिसतील बघा. यामध्ये काय काय आहे? प्राचीन स्थळ, वास्तू, वस्तू, हस्तलिखित, शिल्प असतील, चित्र असतील, यांचा समावेश मूर्त सांस्कृतिक वारशामध्ये होतो म्हणायचा. ठीक आहे. मग आता तुम्हाला त्याची चित्रही दिसतील बघा इथं. प्राचीन स्थळ, उदाहरणार्थ इथे एक मी चित्र दाखवलेलं आहे, कर्सर आहे तिथं, तुम्हाला एक चित्र दिसतं इथं, जिथं कर्सर आहे तिथं. हे वेरूळचं चित्र आहे. मग त्या वेरूळ मध्ये ते काय प्राचीन स्थळ आहे, प्राचीन कालखंडातलं. तसंच प्राचीन वास्तू, हे वास्तूचं चित्र म्हणायचे, वास्तू आहेत. किंवा मग अशा अनेक वास्तू, किल्ले आहेत. प्राचीन वास्तू म्हणजे अनेक किल्ले सुद्धा आहेत. ते किल्ले म्हणजे सुद्धा काय आहेत? प्राचीन वास्तू आहेत म्हणायच्या. ठीक आहे. तसंच वस्तू, आता वस्तू आपल्याला इथं दिसत बघा, इथं मी अलंकार इथं दाखवलेले आहे चित्रामध्ये. हे अलंकार म्हणजे काय आहेत? वस्तू आहेत म्हणायच्या. म्हणजे ते अवशेष आहेत, आपल्या इकडले वारसे आहेत आपले. ते हस्तलिखित दिसत आहेत इथं चित्रामध्ये. हस्तलिखित इथं स्क्रीनवरती दाखवतोय तिथं हस्तलिखित आहेत म्हणायची. शिल्प आहेत, इथं शिल्प दिसतात तुम्हाला चित्रांमध्ये. या ठिकाणी इथं सुद्धा आहेत आणि इथं सुद्धा आहेत. चित्र आहेत इथं, म्हणजे ही शिल्प आहेत. म्हणजे ह्या ज्या बाबी आहेत सगळ्या, की ज्या वस्तू आपण पाहू शकतो डोळ्यांनी, ज्यांना आपण स्पर्श करू शकतो, अशा ज्या बाबी आहेत, त्या बाबींना मूर्त सांस्कृतिक वारसे म्हणायचे. आणि ते सगळे मानव निर्मित आहेत, माणसानं तयार केलेले असे हे वारसे आहेत म्हणायचे. असे हे सांस्कृतिक वारसे आहेत. आता तसंच पुढे तुम्हाला काय केलेलं आहे पुस्तकामध्ये, अमूर्त सांस्कृतिक वारसे सुद्धा पुढच्या पॉइंट मध्ये इथं सांगितलेले आहेत. ते बघा, ते पुढच्या स्लाइड मध्ये आपण पाहतोय. अमूर्त सांस्कृतिक वारसे जे इथं तुम्हाला दिसत आहेत. स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? स्क्रीन दिसते का? हो. हा, आता ह्याचा पण स्क्रीनशॉट मारून घ्या. अमूर्त सांस्कृतिक वारसे कोणते आहेत? मग अमूर्त सांस्कृतिक वारसे आपले कोणकोणते आहेत? म्हणजे आपल्या पूर्वजांनी तयार केलेले बरं का, आपल्या पूर्वजांनी तयार केलेले किंवा निर्माण केलेले त्यांच्या कृतीतून आलेले हे सगळे वारसे आहेत म्हणायचे, मूर्त आणि अमूर्त. मग हे मूर्त अमूर्त वारसे कोणते, अमूर्त सांस्कृतिक वारसे कोणते आहेत? तर इथं तुम्हाला दिसतील बघा हे, की मौखिक परंपरा व भाषा.
ठीक आहे. मग इथं तुम्हाला एक चित्र दिसतंय. इथं मी कर्सर दाखवलं. कर्सर दिसतोय का इथं? कर्सर दिसतोय का मी फिरवू त्याला? होय. मग इथं एक माणूस काही लोकांना गोष्ट सांगितल्या किंवा काही गोष्टी सांगायला लागलाय असं चित्र दिसतंय. तोंडी स्वरूपात सांगायला लागलाय, मौखिक स्वरूपात सांगायला लागलाय, तोंडी स्वरूपात. म्हणजे मी तुम्हाला अनेक वेळा उदाहरण वर्गामध्ये सुद्धा दिलेलं आहे बघा. आठवतंय का पहा तुम्हाला, की चिमणी कावळ्याची गोष्ट आहे. आपल्याला कुठं लिहिलेली पाहायला मिळत नाही किंवा कुठं वाचायला मिळत नाही, मात्र आपल्याला ती गोष्ट माहित आहे. का माहित आहे ही चिमणी कावळ्याची गोष्ट? तर आपण कुणाकडे तर ऐकलेली आहे. म्हणजे मौखिक परंपरेने ती गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे म्हणायची. मग असे अमूर्त वारसे कोणते आहेत ज्यांना आपण स्पर्श करू शकत नाही, किंवा डायरेक्टली आपण स्पर्श करू अमूर्त स्पर्श करू शकत नाही. मग अशा मौखिक परंपरा आहेत आणि त्यांच्या भाषा, त्या मौखिक परंपरा ज्या भाषेतून सादर केल्या जातात त्या भाषा. तसंच पारंपरिक ज्ञान, सण समारंभाच्या पद्धती, धार्मिक विधी. धार्मिक विधीचं इथं चित्र तुम्हाला दिसतंय शेजारी, धार्मिक विधींचं. जिथं कर्सर आहे इथं, आता मी इथं कर्सर फिरवतोय, या कर्सर वरती तुम्हाला धार्मिक विधीचं चित्र दिसते. ठीक आहे. मग ह्या ज्या धार्मिक विधी आहेत किंवा सण समारंभ आहेत, आपण आपल्याकडे आता दिवाळी आली 15 दिवसानं, सण समारंभाचा भाग आहे आपल्या इकडले. हे अमूर्त वारसे आहेत म्हणायचे. पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे दिवाळीचा सण साजरा करणं, किंवा मग गणेश चतुर्थी असेल, पूर्वीपासून चाललेली परंपरा आहे आपल्या इकडे. हे काय आहेत म्हणायचे? धार्मिक विधी, सण समारंभाच्या पद्धती हे आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेले सांस्कृतिक वारसे आहेत म्हणायचे. आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेले अमूर्त स्वरूपाचे सांस्कृतिक वारसे आहेत म्हणायचे. तसंच कला सादरीकरणाच्या पद्धती. आता इथे एक कला दिसते तुम्हाला, इथं खाली चित्र दिसते का? हे मी कर्सर फिरवतोय तिथं चित्र दिसते का सगळ्यांना? कर्सर आहे तिथं. आता ही केरळ मधली एक कला आहे, कुट्टियम नावाची, जी पुढल्या पॉइंट मध्ये आपण पाहणार आहे. मग ही कला सादरीकरणाची ज्या पद्धती आहेत, या पद्धती असतील, विशिष्ट पारंपरिक कौशल्य, पुढचा पॉइंट दिसतोय, हे सगळे अमूर्त वारसे आहेत आपले. आणि ह्या वारशांद्वारे आपण काय करू शकतो, की भूतकाळातील घटनांद्वारे वर्तमान काळासाठी आणि भविष्य काळासाठी दिशादर्शन जे आहे ते घेऊ शकतो म्हणायचं. आता आपण पुढं नैसर्गिक वारशांच्याकडे येतोय. नैसर्गिक वारसे पुढं पॉइंट दिसेल बघा, पुस्तकामध्ये तुम्हाला सांगितलेला आहे. हा पुढं पॉइंट आहे, हा नैसर्गिक वारसे. इथं पुस्तकामध्ये दिसेल नैसर्गिक वारसे, तो पॉइंट आपण पाहतोय. स्क्रीन सगळ्यांना दिसत आहे? दिसते का सगळ्यांना स्क्रीन? स्क्रीन सगळ्यांना दिसते ना? स्क्रीनशॉट मारून घ्या स्क्रीनचा, म्हणजे नोट्सचे मुद्दे तुम्हाला उपलब्ध होऊन जातील. नोट्स जे काढायचे आहेत त्याचे मुद्दे उपलब्ध होऊन जातील. आता एक 10 मिनिटांना काय होईल, की आपला क्लास एंड होईल, म्हणजे टाइम संपत आले तरी सुद्धा पुन्हा लगेच जॉईन व्हायचं. लक्षात आलं का? पुन्हा लगेच जॉईन व्हायचं पुढच्या लगेच मीटिंगला आपल्या. आता इथे नैसर्गिक वारसे कोणकोणते आहेत ते सांगितलेले आहेत बघा तुम्हाला, की निसर्गातील नैसर्गिक वारशामध्ये कशाचा समावेश होतो? निसर्गातील जैवविविधता यांचा समावेश होतो, निसर्गातील जैवविविधतेचा. मग तुम्हाला इथं चित्रांमध्ये दिसत आहे बघा निसर्गातील जैवविविधता, किंवा इथं प्राणी आहेत, वनस्पती आहेत. दिसते का सगळ्यांना स्क्रीन? सगळ्यांना स्क्रीन दिसते ना? दिसते का सगळ्यांना स्क्रीन? हो सर. याचा स्क्रीनशॉट मारून घ्या, नोट्स साठी उपयोगी होईल तुम्हाला. तर नैसर्गिक वारसा म्हणजे काय आहे? निसर्गामध्ये असणारी जैवविविधता. ठीक आहे. मग निसर्गामध्ये असणारी जैवविविधता म्हणजे काय? निसर्गामध्ये आपल्याला आजूबाजूला आपण जे प्राणी पाहतो, वनस्पती पाहतो, ठीक आहे, किंवा त्या प्राणी आणि वनस्पतींसाठी आवश्यक असणाऱ्या ज्या परिसंस्था आहेत, तिथं लाल रंगाने दिसतंय बघा, मी कर्सर दाखवतोय तिथं, परिसंस्था व भूरचना या बाबींचा समावेश नैसर्गिक वारशांमध्ये होतो. ठीक आहे. आणि मग इथं खाली स्टेटमेंट दिसते बघा, वरील सर्व वारशांचे जतन संवर्धन व्हावे यासाठी युनेस्को ही जी आंतरराष्ट्रीय संघटना आहे, ही संघटना दरवर्षी काय करत असते? जागतिक वारसा स्थळांची यादी जाहीर करत असते. या युनेस्कोच्या ऑफिसचं चित्र मी इथं
तुम्हाला दाखवलेलं आहे. इथं कोपऱ्यामध्ये एक चित्र दिसतंय युनेस्कोचं. हे युनेस्कोचं ऑफिस आहे. युनेस्को ही काय युनो जे आहे म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटना, या संयुक्त राष्ट्र संघटनेची एक असणारी उपसंघटना आहे, जी सांस्कृतिक सामाजिक कार्य करत असते संपूर्ण जगभर, युनेस्को. आणि ही युनेस्को काय करत असते की दरवर्षी असे जे वारसे आहेत त्या वारशांच्या याद्या जाहीर करत असते. मग मग तसे नाही सांस्कृतिक वारसे जसे आता आपण बघितले, मग कोणकोणत्या परंपरा आहेत, या धार्मिक परंपरा असतील, धार्मिक विधी असतील, सण समारंभ असतील, ह्या ज्या परंपरा किंवा कला सादरीकरणाच्या पद्धती असतील, या संदर्भातल्या याद्या जाहीर करत असते की हे आपले सांस्कृतिक वारसे आहेत आणि ते आपण सांभाळले पाहिजेत. आपला इतिहास आहे तो आपल्याला माहित पाहिजे. त्यासाठी ती यादी जाहीर करत असते युनेस्को ही संघटना. तशी मग प्राणी आणि वनस्पती त्याचबरोबर त्यांच्यासाठी लागणाऱ्या परिसंस्था आणि भूरचना. आता परिसंस्था आणि भूरचना रेड कलरनं मी इथं शब्द दाखवलेला आहे तुम्हाला. सायन्स मधला थोडा भाग आहे हा. परिसंस्था आणि भूरचना. ऐकू येतोय ना सगळ्यांना आवाज मी काय सांगतोय ते? आवाज ऐकू येतोय सगळ्यांना? हो. हा. मग आता परिसंस्था म्हणजे काय असतं? परिसंस्था म्हणजे की जे सजीव ज्या ठिकाणी वास्तव्य करतात, त्यांच्या वास्तव्याचं ठिकाण, ज्या ठिकाणी ते जन्माला येतात, जिथं त्यांचं आयुष्य जात असतं किंवा जिथं ते मोठे होतात, सर्व प्रकारचे सजीव, माणसापासून अगदी प्राणी, कीटक, सूक्ष्मजीव हे सगळे आले, वनस्पती वगैरे, सर्व प्रकारचे सजीव ज्या ठिकाणी जन्माला येतात आणि त्यांचं पूर्ण आयुष्य ज्या एरियामध्ये जातं ती त्यांची परिसंस्था असते म्हणायची. त्यांचं त्या ठिकाणी त्यांची वाढ होत असते, तिथं ते राहत असतात. अशा ह्या सर्व प्रकारच्या परिसंस्था म्हणायचं. मग हे वनस्पती असतील किंवा प्राणी असतील आणि त्यांच्यासाठी असणाऱ्या परिसंस्था. भूरचना म्हणजे काय म्हणायचं? भूरचना म्हणजे जमिनीचे वेगवेगळे आकार. भूगोलात तुम्हाला सांगितल्याप्रमाणे याच्या अगोदर किंवा पर्वत, पठार, मैदान, बेट असतील, हे सगळे काय झाले म्हणायचे? भूरचना झाल्या म्हणायच्या. म्हणजे भूरचनेचे प्रकार झाले म्हणायचे. आणि ह्या सगळ्यांचा समावेश कशामध्ये होतो? नैसर्गिक वारशांमध्ये होतो म्हणायचा. ठीक आहे. मग अशा नैसर्गिक वारशांचं जतन संवर्धन करण्याचं काम युनेस्को ही संघटना करते. जी आंतरराष्ट्रीय संघटना आहे युनोची एक उपशाखा आहे. आणि मग तसे जतन केलेले नैसर्गिक वारसे उदाहरणादाखल आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आहेत. म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर आपला पश्चिम घाट, म्हणजे ज्याला आपण सह्याद्री पर्वत म्हणतो, म्हणजे आता असणारा जे महाबळेश्वर, प्रतापगड, हे जे स्पॉट आहेत, हे स्पॉट पश्चिम घाटावर आहेत, म्हणजे सह्याद्री पर्वतावर आहेत आपल्या. आणि हा पश्चिम घाट म्हणजे हा सह्याद्री पर्वत युनेस्कोनं जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेला आहे काही वर्षापूर्वी. म्हणजे तो आपला एक वारसा आहे. पुढच्या पिढीसाठी ते दिशादर्शन आहे, मार्गदर्शन आहे की भविष्यामध्ये पर्यावरणाचं जतन संवर्धन आपण कसं केलं पाहिजे, कशा पद्धतीच्या वनस्पती, प्राणी आपल्या जवळ असले पाहिजेत. याचं एक उदाहरण म्हणजे हा पश्चिम घाट आहे म्हणायचा. ठीक आहे. मग अशा पद्धतीने युनेस्को ही संघटना काय करत असते? सर्व प्रकारचे सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा स्थळ जतन आणि संवर्धन करत असते म्हणायचं. आता पुढे तुम्हाला काय दिसत आहे बघा, पुढची स्लाइड आपण पाहतोय, पुढच्या पॉइंट कडे येतोय. पुस्तकामध्ये पलीकडचं पान सगळ्यांनी ओपन करा, पान नंबर 18. पान नंबर 18 वरती या सगळ्यांनी. आवाज ऐकू येतोय का सगळ्यांना? आवाज ऐकू येतोय का रे? अरे बाळांनो, आवाज ऐकू येतोय का? हो सर. हा. आता हो, पान नंबर 18 वरती या. पान नंबर 18 वरती तुम्हाला काय केलेले आहेत? असे नैसर्गिक, सांस्कृतिक जे वारसे आहेत त्या वारशांची यादी दिलेली आहे पान नंबर 18 वरती. एका दृष्टिक्षेपात असं तुम्हाला पुस्तकामध्ये एक पेज दिलेला आहे बघा बाळांनो इथं. एका दृष्टिक्षेपात हे पेज दिलेलं आहे इथं. हे दिसतंय का तुम्हाला सगळ्यांना पेज? असं तुमच्या समोर सुद्धा असेल पुस्तकामध्ये, पहा. हा प्रश्न जो आहे एका दृष्टिक्षेपाचा, हा प्रश्न तुम्हाला
चुकीची जोडी ओळखा. बोर्डाच्या परीक्षे दृष्टिकोनातून मी सांगतोय, चुकीची जोडी ओळखा ह्या प्रश्न प्रकारासाठी याच्यातला भाग येतो. त्याचबरोबर तुम्हाला स्वाध्यायामध्ये सुद्धा त्याच्यावर प्रश्न असलेला दिसून येईल. स्वाध्यायामध्ये बघा, चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा असा प्रश्न आहे तुम्हाला स्वाध्यायामध्ये. आणि त्या प्रश्नामध्ये मग तुम्हाला ह्या भारतातल्या असणाऱ्या ज्या मौखिक अमूर्त परंपरा ज्या आहेत त्या परंपरांची यादी दिलेली आहे. त्याची माहिती आपण आता पाहतोय. पान नंबर 18 वरचा भाग, एका दृष्टिक्षेपात हा जो भाग सांगितलेला आहे त्याची माहिती पाहतोय. ठीक आहे. सगळ्यांना आता स्क्रीन दिसते का पहा. स्क्रीन सगळ्यांना दिसते नाही? दिसते का? स्क्रीन सगळ्यांना दिसते? ठीक आहे. आता बघा, इथं काही मी नमुना दाखल, उदाहरणं दाखल तुम्हाला काय केलेले आहेत, काही अमूर्त मौखिक ज्या परंपरा आहेत, सांस्कृतिक वारसे जे आहेत आपल्या इकडल्या, तुम्हाला त्या पॉइंटचं हेडिंग दिलेलं आहे बघा, की भारतातील जागतिक मौखिक आणि अमूर्त वारसा यादीत समाविष्ट झालेल्या परंपरा. म्हणजे आपल्या भारतातील काही परंपरा अशा आहेत ज्यांचा समावेश जागतिक वारसांमध्ये झालेला आहे, अमूर्त मौखिक वारशांमध्ये झालेला आहे. अशा काही परंपरा तुम्हाला समोर दिसतील चित्रांमध्ये. त्या परंपरा कोणकोणत्या आहेत तिथं मी उदाहरणा दाखल 3 दिलेले आहेत. कोणकोणत्या आहेत सांगा बरं. आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतात. पहिली कोणती दिसते? कुट्टियम. हे नृत्य परंपरा आहे. कुट्टियम. हा, कुट्टियम कोणत्या राज्यात आहे सांगा बरं ते राज्याचं नाव. राज्य कोणतं दिसतंय तिथं स्क्रीन मध्ये? केरळ. आता दुसरी परंपरा रामलीला तुम्हाला दिसते इथं. ती भारतातल्या कोणत्या भागात आहे सांगा बरं. स्क्रीनवर उत्तर भारतात आहे. त्याचबरोबर वैदिक पठण परंपरा सुद्धा तुम्हाला आता पुढे दिसत आहे. काही मुलं काय करत आहेत, ग्रंथ वाचत आहेत. आपल्या इकडे पूर्वी पठण परंपरा होती, म्हणजे मौखिक परंपरा असायच्या. एखादी गोष्ट आपल्याला माहित झाल्यानंतर ती दुसऱ्या पिढीपर्यंत मौखिक पद्धतीने पोहोचवली जायची आणि त्यासाठी पठण परंपरा महत्वाची असायची. मग पूर्वी पठण परंपरा आपल्याकडे असायची आणि तशी पठण परंपरा अशी दिसते तुम्हाला. आता सगळ्यांनी काय करायचंय, सर्व आवाज ऐकू येतोय का सगळ्यांना? आता पहिला सांगा, म्हणजे पुढच्या 1-2 सूचना सांगणार आहे मी या कामासंदर्भात. आवाज ऐकू येतोय ना? आवाज ऐकू येतोय का रे? हो. आता काय करायचंय बघा, मी तुम्हाला फक्त काय केलेलं आहे, पुस्तकातील फक्त 3 उदाहरणा दाखल चित्र इथं दाखवलेले आहेत स्क्रीनवरती. तुम्ही काय करायचं आहे की आता मग इथं 2001 साल दिलेला आहे. 2001 साली कुट्टियम ही केरळमधली नृत्य परंपरा जागतिक वारशामध्ये सामील झाली. तसंच वैदिक परंपरा, वैदिक पाठांतर परंपरा 2000